जीवनात सगळेच धावत असतात. कुणी स्वप्नांच्या मागे, कुणी गरजेच्या, तर कुणी फक्त अपेक्षांच्या ओझ्याखाली. वेगवान आयुष्यात थांबणे म्हणजे अपयश असे आपल्याला वाटायला लागले आहे. पण प्रत्येक थांबा हा माघार नसतो. काही थांबे माणसाला आतून मजबूत करतात, काही थांबे त्याला स्वतःकडे पाहायला शिकवतात आणि काही थांबे पुढचा मार्ग स्पष्ट होण्यासाठीच असतात. कारण बाहेरून स्थिर दिसणारा माणूस आतून मात्र खूप काही शिकत असतो. आणि म्हणूनच थांबलेला माणूसही कधीकधी पुढेच जात असतो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण अशाच एका माणसाची कथा ऐकणार आहोत, जे आपल्याला सांगते की यशाचा प्रवास नेहमी सरळ नसतो, पण तो खरा असतो. चला तर मग या कथेत डोकावूया. अमोल नावाचा एक सामान्य माणूस होता. मोठ्या शहरात नोकरी करणारा, जबाबदाऱ्यांनी वेढलेला आणि कायम स्वतःशी झगडणारा. तो मेहनती होता, प्रामाणिक होता, पण नशिबाने त्याच्याशी फारसं बोलणं केलं नव्हतं. वर्षानुवर्ष तो एकाच ठिकाणी अडकून पडला होता. बढती नाही, ओळख नाही, कौतुक नाही. आसपासचे लोक पुढे जात होते आणि अमोल मात्र त्याच जागी उभा होता. दर सकाळी आरशात पाहताना त्याला एकच प्रश्न सतावत असे, मी मागे तर पडत नाही ना? लोकांच्या यशाच्या गोष्टी ऐकताना त्याच्या मनात हळूच एक टोचणी लागायची. कधीकधी वाटायचं आपण काहीतरी चुकवत तर नाही ना? पण तरीही तो आपल्या कामाशी प्रामाणिक राहिला. कोणावर दोष न देता, परिस्थितीला शिव्या न देता तो शांतपणे आपलं काम करत राहिला. एक दिवस अचानक त्याची नोकरी गेली. कारण त्याची चूक नव्हती, परिस्थिती बदलली होती. त्या दिवशी अमोल पूर्णपणे कोसळला. घरात बसून छताकडे पाहत राहिला. डोक्यात प्रश्नांचा कल्लोळ होता. आता काय, पुढे कसं, कुठून सुरुवात? पण त्या थांबलेल्या दिवसांमध्ये त्याने पहिल्यांदा स्वतःशी बोलायला सुरुवात केली. रोजच्या धावपळीत ज्याला वेळ नव्हता त्या मनाशी त्याने जुन्या वह्या उघडल्या. कधी लिहून ठेवलेली स्वप्न वाचली, कधी अपूर्ण राहिलेल्या कल्पना आठवल्या आणि हळूहळू त्याला जाणवलं, आपण थांबलो आहोत पण संपलो नाही. तो दिवसातून थोडा वेळ स्वतःला देऊ लागला, वाचायला लागला, शिकायला लागला. ज्या गोष्टी कायम नंतर कधीतरी म्हणून पुढे ढकलल्या होत्या त्या तो आता करू लागला. पैसे कमी होते, चिंता होती, पण मन मात्र हळूहळू शांत होत होतं. काही महिन्यांनी त्याला एका छोट्या संधीचा फोन आला. मोठं पद नव्हतं, मोठा पगार नव्हता, पण कामात अर्थ होता. अमोलने ती संधी स्वीकारली. कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी. त्याने त्या कामात मन घातलं. नाव नको होतं, ओळख नको होती, फक्त समाधान हवं होतं. हळूहळू लोक त्याच्याकडे पाहू लागले, त्याच्या शांत आत्मविश्वासाकडे, त्याच्या समजूतदार निर्णयांकडे. जो माणूस कधी काळी थांबलेला वाटत होता तो आता अनेकांसाठी आधार बनत होता. त्याचा प्रवास झपाट्याने नव्हता, पण खोल होता. आणि एक दिवस त्याच लोकांनी त्याचं कौतुक केलं, ज्यांनी कधी त्याला दुर्लक्षित केलं होतं. तेव्हा अमोल हसला, कारण त्याला माहीत होतं आपण कधीच मागे नव्हतो, आपण फक्त तयार होत होतो. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक महत्त्वाची जाणीव करून देते. आयुष्यात प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कुणाचा प्रवास लवकर सुरू होतो, कुणाचा उशिरा, कोणी धावतो, कोणी थांबतो. पण खरा प्रश्न हा नाही की आपण किती वेगाने चालतो, तर प्रश्न हा आहे की आपण का चालतो. अमोल थांबला होता, पण तो हार मानून नाही, तर स्वतःला समजून घेण्यासाठी थांबला होता. आणि म्हणूनच तो पुढे गेला, अधिक मजबूत, अधिक शांत, अधिक खरा.
जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच कथा, विचार आणि जीवनाशी जोडलेले अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला पुढील प्रवासासाठी बळ देतो. मित्रांनो, आयुष्यात थांबायला लागलं म्हणून घाबरू नका. कधी कधी तो थांबा आपल्याला आपण कोण आहोत हेच शिकवतो आणि ते समजलं की पुढचा प्रवास आपोआप सापडतो.